बारामतीची होणारी पोटनिवडणूक बिनविरोध होऊ देणार नाही अशी भूमिका लक्ष्मण हाके यांनी घेतलेली आहे। लक्ष्मण हाके सध्या आपल्या सोबत आहे। सर्व सत्ताधारी पक्ष सगळेजण मिळून ही बारामतीची निवडणूक बिनविरोध व्हावी असे प्रयत्न आहेत, तर दुसऱ्या बाजूला तुम्ही एक वेगळी भूमिका घेताय। खरं तर महाराष्ट्रामध्ये अनेक नेते ज्यांचं निधन झालं, अवेळी निधन झालं, त्यावेळी सुद्धा स्वर्गीय अजितदादा पवारांनी लक्ष्मणराव जगतापांच्या पत्नीच्या विरोधात उमेदवार दिलाच होता। सोनेरी आमदार रमेशजी वांजळे यांच्या विरोधामध्ये भाजपनं नुसता उमेदवार दिला नाही, नुसती निवडणूक लढली नाही, तर त्यांचा उमेदवार निवडून आणला। त्यामुळे तुम्ही बिनविरोधाची महाराष्ट्रामध्ये खूप असं अपवादात्मक सुद्धा एखाद दुसरं उदाहरण असेल। आम्हाला महाराष्ट्रामधल्या ओबीसींचे प्रश्न मांडायचे, आमच्याकडे राज्यकर्ते सत्ताधारी विरोधक ओबीसीच्या आरक्षणाचा कसा यांनी नरडीचा घोट घेतलाय हे आम्हाला जनतेसमोर मांडायचं आहे। त्यामुळं लोकशाही टिकवायची असेल तर निवडणुका झाल्या पाहिजेत। निवडणुका बिनविरोध कशासाठी करताय हा आमचा सवाल आहे, एक आंदोलक म्हणून, कार्यकर्ता म्हणून, आणि आम्ही निवडणुकीला सामोरं जाऊ। पण अजितदादा ज्या पद्धतीने मुद्दे मांडत होते ते एक ओबीसीचे नेते नव्हते का? मग असं म्हणायचं ओबीसींच्या प्रश्नावरती अजितदादांच्या बरोबर आमचा नेहमी आम्ही दादांच्या विरोधात ॲलिगेशन करायचो। अजितदादा जेव्हा अर्थमंत्री झाले त्या 5, 7, 8, 10 वर्षाच्या कालावधीमध्ये सामाजिक न्याय विभागाचे पैसे इतरत्र वळवले गेले। जे सारथीला मिळालं, जे बार्टीला मिळालं ते महाज्योतीला दादांनी दिलं नाही। हाऊसमध्ये प्रश्न उपस्थित केले, दादांनी दिलं नाही। महाज्योतीला PhDला रजिस्ट्रेशन केलेली मुलं पैसे घेतात, स्टायपंड घेतात आणि लग्न करतात, घर चालवतात, असा दादांचा दावा होता। त्यांनी सारथीच्या इमारती पुण्यामध्ये बांधली, सिम्बायोसिस कॉलेज शेजारी, संभाजीनगरला बांधली, कोल्हापूरला बांधली। अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाला हजारो कोटी रुपये दिले, पण ओबीसीच्या आर्थिक विकास महामंडळाला पैसे मिळाले नाहीत। सामाजिक न्याय विभागाचे हजारो कोटी रुपये इतर खात्यांना डायव्हर्ट केले। सामाजिक न्याय, आरक्षण, सामाजिक न्यायाचं धोरण या प्रश्नावरती दादाबरोबरही आमचा संघर्ष होता। पण दादांच्या निधनानंतर सहानुभूती म्हणून जर तुम्ही निवडणुकीला सामोरं जात असाल तर ती सहानुभूती आज रोजी दादांच्या पक्षाची संपलेली आहे। त्याचं कारण असं की एका बाजूला तुम्ही म्हणताय सहानुभूतीच्या प्रश्नावरती सुनेत्राताईंना दादांच्या निधनानंतर 3व्या दिवशी तुम्ही उपमुख्यमंत्री केलंय। तुम्ही पार्थ पवार ज्यांचं कॅरेक्टर हे हजारो कोटीच्या भ्रष्टाचारामध्ये ज्यांच्या विरोधात ॲलिगेशन सुरू आहे त्यांना तुम्ही राज्यसभेवर देशाच्या वरिष्ठ सभागृहात बिनविरोध निवडून दिलंय। शरदचंद्रजी पवारांना तुम्ही बिनविरोध निवडून दिलंय, तर आत्ता पण सुनेत्राताई पवारांना अशा उन्हामध्ये का फिरवताय? त्यांना ऊन लागेल। तुम्ही सत्ताधारी वर्गानं सुनेत्राताई पवारांना विधान परिषदेवर पाठवा, बिनविरोध करा, आणि तुम्ही वर्षभराच्या कालावधीमध्ये काय दिवे लावलेत, काय धोरणात्मक निर्णय घेतलेत त्याचं ऑडिट होईल। तुम्ही सुनेत्राताई पवारांच्या पक्षाचा उमेदवार द्या किंवा भाजपनं त्यांचा एखादा उमेदवार द्यावा, आणि फ्री अँड फेअर पॉलिसीमध्ये कुठंतरी नकाराश्रू किंवा कुठंतरी सहानुभूतीच्या पदरा अडून, सुनेत्राताईंच्या पदरा अडून कशाला निवडणुकीला सामोरं जात आहे? अहो, या राष्ट्रवादीची पुरती अब्रू भोंदू बाबा, बलात्कारी माणूस अशोकराव खरात 10वी नापास, की जो महाराष्ट्राचा जादूटोना विरोधी, अंधश्रद्धा विरोधी कायदा असताना आमदारांना, खासदारांना, इथल्या वेगवेगळ्या संविधानिक पदावरच्या व्यक्तींना, प्रशासनामधल्या लोकांना 10वी नापास माणूस जर अमृत पाजत असेल, मला विचारायचं तुम्ही ठाम आहात का? मग तुम्ही स्वतः निवडणूक लढणार? बारामतीची पोटनिवडणूक? बारामतीची पोटनिवडणूक होईल, राहुरीची पोटनिवडणूक होईल। आम्ही ओबीसींचं आरक्षण कसं संपलंय या प्रश्नावर टिकप आहोत। आमच्या बाजूनं कोणीही बोलत नाही, आम्हाला बेदखल केलं जातंय, आमच्या बाबतीत सामाजिक दुजाभाव केला जातोय। आम्ही त्या जातीत जन्माला आलोय, आम्ही विखुरलेले आहोत, म्हणून ओबीसीचं आरक्षण संपवलेलं आहे। शेकडोनं उदाहरणं आमच्या समोर आहेत, त्या निमित्तानं आम्ही निवडणुकीला सामोरं जात आहोत। तुम्ही स्वतः लढणार आहात का बारामतीमध्ये? 2 दिवसाचा वेळ द्या, 2 दिवसानंतर लक्ष्मण हाके असेल की बारामती विधानसभेमधला एखादा भूमिपुत्र जो शेतकऱ्यांच्या प्रश्नावर, जो जनसामान्यांच्या प्रश्नावर संघर्ष करत आलाय, असाही एखादा उमेदवार असेल, 2 दिवसाचा वेळ द्या, आम्ही बारामतीच्या निवडणुकीचा उमेदवार जाहीर करू। तुम्ही तयारी सुरू केली आहे? निश्चित मी 30 ते 40 गावामध्ये आज रोजी जाऊन आलोय। मी गेल्या 15-20 दिवसापासून, त्याच्या अगोदर मी चळवळीच्या निमित्तानं बारामतीमधल्या गावगाड्यातल्या प्रत्येक गावावरती, वाड्यावरती, वस्त्यावरती ऑलरेडी आम्ही जातोय। आम्ही आंदोलक आहोत, आम्ही रस्त्यावरची माणसं। तुम्ही याच्या अगोदर देखील अनुभवलेलं आहे, किती मतं मिळाली तुम्हाला लक्षात असेल तुमच्या ते? म्हणून निवडणूक लढायची नाही, मतं मिळणार नाहीत म्हणून प्रश्न मांडायचे नाहीत।
नाही, पण तुम्हाला किती मिळालेत हेही माहिती आहे. आता जी परिस्थिती आहे त्याला बघता लक्ष्मण हाके ज्यावेळी स्वर्गीय भाई गणपतराव देशमुख यांच्या विरोधामध्ये माझा अर्ज भरला होता, तो अर्ज माघार घेता आला नाही. काही दिवसानंतर आम्ही त्यांना जाहीर पाठिंबा दिला. मग त्या अर्जाला मतं मिळाली म्हणून एवढी मतं मिळाली, अमक्याचं डिपॉझिट जप्त झालं, बारामतीमध्ये कोणच टिकला नाही. हे तुम्ही पुढे सांगत राहणार का? म्हणजे ते जे खरे आहेत तेच सांगत होतं. म्हणजे ते असं नाहीये, जे खरं आहे तेच सांगायचं. आणि आता परिस्थिती तुम्हालाही माहिती आहे काय झालेलं आहे. अचानक झालेला अपघात आणि त्यातून दादा सगळ्यातून निघून गेले. आणि दादाच्या सहानुभूतीचा फायदा सुनेत्रांना झालाय, पार्थ पवारांना झालाय, शरद पवारांना झालाय. अजून किती फायदा देणार आहात त्यांना तुम्ही? हा, आम्ही जनसामान्यांनी काही मतं द्यायला जन्म घेतलाय आणि तोही पवारांना फक्त हे काय लावलंय? आम्ही आमचे प्रश्न मांडायचे नाहीत, आम्ही आमचे प्रश्न अजेंड्यावर आणायचे नाहीत. अहो, बाबासाहेबांचा सुद्धा इथं पराभव झालाय म्हणून आम्ही निवडणुका लढायच्या नाहीत. तो इतिहास सांगत बसणार का? म्हणजे परत आमच्यावरती प्रेशर टाकणार तुम्ही. बारामतीत आलेल्या प्रत्येक माणसाचं डिपॉझिट आम्ही जप्त केलंय म्हणजे पुढच्या आमच्या पिढीने कोणी फॉर्मही भरू नये असं लोकशाहीमध्ये अपेक्षित आहे का इथल्या लोकांना? तुम्ही भोंदू बाबाचा उल्लेख केला, अशोक खरातचा. म्हणजे अर्थात जर आपण बघितलं तर मागील काही दिवस सातत्याने अनेक नेत्यांचे फोटो समोर येत आहेत. राज्यात एक वेगळ्याच पद्धतीने या सगळ्याकडे पाहिलं जात आहे. महिलांची ज्या पद्धतीने फसवणूक होत होती, विनयभंग, अन्याय, अत्याचार. हे बघा, त्या अशोक खरातला फक्त भोंदू म्हणणं, भोंदू बाबा म्हणणं हे चुकीचं आहे. त्याला बलात्कारी म्हटलं पाहिजे, महिलांचं शोषण करणारा म्हटलं पाहिजे. महाराष्ट्रामध्ये कायद्याच्या सभागृहात निवडून दिलेल्या माणसांना, महिलांना अमृत पाजणारा हा बलात्कारी माणूस आणि त्याच्या कच्छपी अख्खी राष्ट्रवादी लागली. संविधानिक पदावरची माणसं जाऊन जर तिथं गंडेदोरे बांधत असतील तर हा फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र. स्वर्गीय अजितदादा नेहमी म्हणायचे, आम्ही यशवंतराव चव्हाणांच्या विचाराचे वारसदार आहोत. हे राष्ट्रवादीचे वारस, हे विचार अख्खे नेते त्या भोंदूबाबाकडे जाऊन कोण करंगळ्या कापतंय, अनामिका कापतंय, कोण अमृत पितंय, कोण आपल्या माता भगिनींना, आपल्या पत्नीला त्याच्याकडे पाठवून देतंय. हे तुमचा नेरेट आहे, हे तुम्ही काम करताय. ज्या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये भोंदूगिरी, जादूटोना, अंधश्रद्धा याच्या विरोधामध्ये महाराष्ट्रानं कायदा पारित केलाय. अरे लाज वाटते असल्या आमदार, खासदार आणि पक्ष चालवणाऱ्या माणसांची, संविधानिक पदावर बसलेल्या माणसांची. काय तुम्ही महाराष्ट्र चालवणार आहात? काय तुम्हाला फुले शाहू आंबेडकरांचं नाव घेण्याचा अधिकार आहे? आम्ही या सगळ्या लोकांना, आणि दादाच्या निधनाची सहानुभूती वगैरे काही नाही. या बलात्कारी अशोक खरातनं ही सहानुभूती गमावलेली आहे. अरे आम्हाला सुद्धा जगू द्या, आम्हाला सुद्धा एखादं वसतिगृह मिळू द्या, आम्हाला सुद्धा आमचे, अरे या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी, माजी मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, तत्कालीन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ओबीसींच्या 18 जात समूहांची महामंडळं डिक्लेअर केली, त्यांची मतं घेतली. त्यांना अध्यक्ष मिळाला नाही, त्यांना शिपाई मिळाला नाही, त्यांना ऑफिस मिळालं नाही, त्यांना बजेट मिळालं नाही, आम्हाला वसतिगृह मिळालं नाही, आमच्या महाज्योतीच्या पोरांना स्कॉलरशिप भेटत नाही, आम्हाला वसतिगृह भेटत नाही. या म्हणजे अर्थात भोंदूबाबाच्या संदर्भात तुम्ही आणखीन काही आरोप केलेत, आणखीन काही वेगळे फोटो सुद्धा आहेत लोकांचे ज्याच्यावर तुम्ही नेहमी टीका करता. त्यांचे काही फोटो तुमच्याकडे आहे का? तुम्ही जे आरोप करताय त्याचे फोटो फिरतायत. कोणाचे? माझे मित्र आदरणीय मनोज दादा जरांगे पाटील, गाडे अभ्यासक, आरक्षण तुमच्याकडे आहेत का ते फोटो? आहेत आमच्याकडे, फिरतायत, सगळीकडे फिरतायत. मी ते खरे का खोटे ते त्यांनी सांगावं, मला माहिती नाही, मी आरोप करणारा माणूस नाही. पण इथून मागच्या कालावधीमध्ये एखादी घटना घडली तर त्याच्यामध्ये तावातावानं बोलणारे, पुढे येऊन बोलणारे, एखाद्या आरोपीनं गुन्हा केला, लक्ष्मण हाके हा आरोपीची जात कधी शोधत नाही. कारण गुन्हा करणारा गुन्हेगार, बलात्कारी माणूस, बलात्कारी माणसाला जात कधी सपोर्ट करत नसते. पण गुन्हेगाराची जात शोधून जातीला बदनाम करणारे काही आंदोलक महाभाग या महाराष्ट्रामध्ये नेते म्हणून अलीकडच्या काळात पुढे आले. मग या बलात्कारी अशोक खरातबद्दल का बोलत नाहीत? का बोलत नाहीत? रुपाली चाकणकरांचा राजीनामा म्हणजे बलात्कारी अशोक खराताची फाईल बंद करणे नव्हे. रुपालीताई चाकणकरांचा राजीनामा हे या प्रकरणाची सुरुवात आहे. फक्त रुपाली चाकणकरांचा राजीनामा घेऊन प्रकरण संपवू नका, अख्खं मंत्रिमंडळ खाली होईल. एवढे अनेक संविधानिक पदावरची माणसं त्या बलात्कारी अशोक खराताच्या त्या मंदिरामध्ये जाऊन अमृत पीत होते. अरे महाराष्ट्राच्या माना शर्मेनं खाली गेल्या. महाराष्ट्र, अरे तिकडं आखाती देशामध्ये युद्ध सुरू आहे आणि इथं काय सुरू आहे महाराष्ट्रामध्ये?
मान शर्मेने खाली घालून म्हणजे लाज वाटते, लाज. आणि कुठली सहानुभूती. राष्ट्रवादीचे अख्खे ज्येष्ठ नेते तिथं जाऊन अभिषेक घालतायत. त्या अभिषेक घालणं ही गोष्ट वेगळी. राष्ट्रवादीने इतर पक्षाचे देखील नेते सगळे दिसतात. म्हणतोय मी राष्ट्रीय नेत्यापर्यंत यादी आहे. खरं बोला, फक्त रुपालीताईचा बळी घेऊन थांबू नका. अर्थात जर आपण बघितलं तर बारामतीची पोटनिवडणूक नुकती म्हणजे होणार आहे, त्यापूर्वीच ती प्रयत्न आहे की ते बिनविरोध व्हावी. मात्र आता लक्ष्मण हाके यांनी भूमिका घेतली की ती बिनविरोध होणार नाही. आतापर्यंत ज्या पद्धतीने एक तुम्हाला 3-3 जागा बिनविरोध या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत, मात्र ही निवडणूक लढावी लागणार आहे. त्याचबरोबर संपूर्ण अशोक खरात प्रकरणानंतर संपूर्ण महाराष्ट्राची मान शर्मेने खाली गेलेली आहे. याच्यात अनेक मोठे लोक आहेत, त्यांच्यावर सुद्धा योग्य कारवाई व्हायला हवी अशा पद्धतीने ती या ठिकाणी भूमिका मांडतायत. कॅमेरामॅन राजेश बिडकरचं मी मिकी घई, एबीपी माझा, पुणे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.